नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. श्री क्षेत्र नरसोबावाडी दत्तात्रेयांची राजधानी म्हटलं जातं. अनेक भाविक तिथं जाऊन आलेले आहेत. पण जे जाऊन आलेत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ ऐकावा आणि जे गेले नाहीत त्यांनी का जायचं त्याचं विश्लेषण मी करत आहे. मी वाडीला बऱ्याच वेळा जाऊन आलो. अत्यंत निसर्गरम्य असं स्थान आहे. गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचं तिथं जवळजवळ 12 वर्ष तिथं महाराज स्थान आहे, म्हणजे 12 वर्ष तिथं राहिले. खालच्या बाजूला पंचगंगा आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी, सरस्वती आणि कृष्णा या 6 नद्या आहेत. या 6 नद्यांचं वैशिष्ट्यही लोकांना माहीत नाही. हा मोठा संगम आहे. आणि नृसिंह सरस्वती महाराज इथं 12 वर्ष राहिले. ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी तिथं मनोहर पादुका स्थापन केलेल्या आहेत. जे जाऊन आले त्यांनाही आठवल आणि जे जाणार आहेत त्यांनी सुद्धा विचार करावा. लोक जातात, गाडी पार्किंग करतात, हळूहळू पुढे जातात. दोन्ही बाजूला पेढ्याची दुकान आहेत. काही प्रमाणात थोडेच पेढे घेतात, कारण आपल्याला देण्याची वृत्ती नसती. एखाद्याच्या घरी आपण पाव किलो पेढेसुद्धा पाठवत नाही. एखादा पेढा पाठवतो, तोही अनेक दिवसाचा फ्रीजमध्ये ठेवून आठवण आल्यानंतर 48 तासानंतर त्या पेढ्याचा खरं काहीच उपयोग होत नाही. पायऱ्या उतरतात, आणखी पुन्हा एकदा परत पाण्यापर्यंत जातात, पाय खळखळ करतात, तोंडावर पाणी मारून घेतात, फोटो काढतात, वर येतात. कदाचित रांग असेल तर रांगेत उभं राहतात. त्या नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकासमोर आल्यानंतर ते फुलाने झाकलेलं असतं, त्याचं दर्शन घेतात. समोर बसण्याची जागा, तिथं बसतात. मोबाईल येतात, मोबाईलवर बोलतात, खोबरं खातात, पेढे खातात, एखादा प्रदक्षिणा करतात, पुन्हा बाहेर येतात. 1-2 खानावळीमध्ये पोटभर जेवण करतात. जर नृसिंहवाडीच्या बाहेर पडलं, डाव्या हाताला गेलं तर कोल्हापूर जाताना कणसं खातात, कणसं विकत घेतात. उजव्या बाजूला गेलं सांगली भागात तर भडंग खरेदी करतात. सायंकाळी किंवा रात्री आपल्या घरी परत येतात. यात्रा पूर्ण. एवढं साधं सोपं स्थान नाही, अत्यंत पवित्र असं स्थान आहे. त्या स्थानाला गेल्यानंतर शक्यतो भाविकांनी मुक्काम करण्याचा प्रयत्न करावा आणि पहाटे उठून शांततेच्या वेळेस गुरु दत्तात्रेयांचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण करावं, वाचन करावं. आणि नंतर मग चहा, नाश्ता, जेवण या तर गोष्टी सहज घडतात. परंतु तिथंसुद्धा हल्ली उपासना घडत नाही. गर्दी भरपूर होती. नुसतं दर्शनासाठी भाविक भक्त येतात. आम्ही वाडीला गेलो, पौर्णिमा केली, आम्ही एवढ्या पौर्णिमा करणाऱ्या हे सांगण्यासाठी आहे. गुरु दत्तात्रेय नृसिंह सरस्वती महाराज अत्यंत कृपाळू. 12 वर्ष तिथं राहिले म्हणजे त्या जागेचं पावित्र्यसुद्धा फार मोठं आहे. तिथं ज्या पादुका आहेत त्याचं नाव आहे मनोहर पादुका. मनातल्या गोष्टी हरणे. आणि मनोहर म्हणजे सुगंध आणि आनंद देणाऱ्या. आपण असं समजायचं की त्या पादुकाच्या दर्शनामुळं आपल्याला आनंद होईल, आपल्याला सुगंध प्राप्त होईल, आपल्याला वैभव प्राप्त होईल. आणि दुसरा अर्थ आपणच समजून घ्यायचा, मनोहर मन अधिक हरणे. आपल्या शरीरामध्ये, आपल्या वागण्यामध्ये राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे 6 षडरूप आहेत, हे 6 अवगुण आहेत. ते खाली ज्या 6 नद्याचा संगम आहे तिथं स्नान करून ते वाहून जायला पाहिजे. आता स्नान करणं थोडं अवघड आहे, पण सकाळच्या वेळेस थोडं सावधानपूर्वक आंघोळ केली तरी चांगले. नसेल तर 2-3 बाटल्या घेऊन आपल्या घरी आल्यानंतर या 6 नद्यांच्या संगमाचं स्नान केलं तर हे 6 षडरूप आपल्यातून निघून जातील, वाहून जातील. आणि जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा मनात आणायला पाहिजे की माझे 6 अवगुण या 6 नद्यांच्या तीर्थाने नाहीसे व्हावेत, ते वाहून जावेत. आणि जेव्हा आपण ठरवतो आणि त्यानंतर आपण पवित्र भावनेने आपलं आचरण सुरू करतो तेव्हा तुमचं तुम्हाला समाधान लाभेल.
आणि वाडीला गेल्याचा आणि इथून पुढे जेव्हा वाडीला जातात तेव्हा त्याचा तुम्हाला आनंद होईल. जायचं, पेढे खायचे, तिथं चांगल्या खानावळी जेवायचं, दिवसभर कसा तरी काढायचा आणि फक्त सांगण्यासाठी लोक वाडीला जातात. तिथं उपासना करताना क्वचित काही दिसून येतं, पण गर्दी भरपूर असते. कोणी उपासना करताना जाणवत नाही. तर जे नवीन भाविक जातील त्यांनी विचार करावा की आपल्या शरीरामध्ये जे अवगुण आहेत ते आपण खरं इथं वाडीला सोडून देऊ. फोटो काढणं वगैरे याच्यात तर बराच वेळ जातो. गप्पा गोष्टी, मोबाईल तर हे तीर्थक्षेत्र ठरलेलं आहे. बऱ्याच लोकांना या गोष्टी सांगितलेल्या आवडत नाहीत, परंतु सांगणं तर कर्तव्य आहेच. राग येऊ न आवडू हा त्यांचा, पण खोटं तर काही सांगत नाही आणि सांगणार पण नाही. आणि मी नाही, अनेकांनी हे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. मी नव्हे तर टेंबे स्वामी महाराजांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं चरित्र वाचण्यासारखं आहे. त्यांनी किती हाल अपेष्टा केल्या, पण चरित्र हे फक्त घरात आणून ठेवण्यासाठी असतात. वाचणं आणि आचरण करणं हे फार लांबचं. म्हणून ह्या ज्या 2 गोष्टी मी सांगितल्या, एक तर मनोहर पादुकाचा अर्थ समजून घ्या. गेला असेल ठीक आहे, परत जाणं झालं तर याप्रमाणे करा. जे नवीन जाणार आहेत त्यांनीच लक्षात ठेवा की तिथं स्नान करा आणि तुमच्या शरीरामधले 6 जे अवगुण तिथं समर्पित करा आणि तुम्ही चांगलं आचरण करा. प्रभू नृसिंह सरस्वती महाराज तुमच्यावर प्रचंड कृपा करतील आणि तुम्हाला दत्तभक्तीचा एक वेगळा आनंद येईल. वाडीला का जायचं हे समजून घ्या आणि वाडीला गेल्यानंतर काय करायचं हे समजून घ्या. उभी धावपळ करू नका. तिथे एखादी रात्र राहा, रात्री पालखीचा सोहळा पहा, रात्री नामस्मरण करा, सकाळी लवकर उठून नामस्मरण करा आणि दत्तभक्तीचा जो अनुभव आहे तो अनुभव प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.